नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालोय गावी जाण्यासाठी. उन्हाळ्यात कितीही ऊन असू द्या पण गावी जायची मज्जाच वेगळी असते. तर हे बघा आता बोगदा लागला आणि मला बोगदा बघितलं की इतका आनंद होतो काय माहित का, पण खूप असं भारीच वाटतं. मग आमची गाडी थांबली इथे लोणावळ्यामध्ये नाश्ता करण्यासाठी. मग मस्त मिसळपाव खाल्ला आणि घाट उतरल्यावर हा नजारा बघा, खरंच डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे. त्यानंतर आम्ही पेरू घेतला. पेरूची साईज बघा केवढी मोठी आहे. आणि निघालो पुढे. आणि एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा ही झाडं इतकी हिरवेगार कशी बरं असू शकतात. त्यानंतर आम्ही थांबलो पाबळमध्ये आणि इथे मटकी भेळ खूप भारी मिळते. मग इथे मटकी भेळ खाल्ली आणि क्वांटिटी बघा किती आहे तिची. त्यानंतर ही आमच्या गावची शाळा बघितली आणि निघालो पुढे. ताईने मारुती रायाचे इथे सगळ्यात आधी नारळ फोडला, दर्शन घेतलं, मग विठ्ठल रखुमाईच्या पाया पडलो आणि त्यानंतर निघालो देवीची ओटी घेण्यासाठी. इथे वेगवेगळ्या देव्या आहेत तर मग त्यासाठी आम्हाला 6-7 ओट्या घ्याव्या लागतात. आणि हा बघा आमच्या देवीचा एंट्रन्स. मग आतमध्ये गेलो आणि इथे ह्या भक्तींबाई आहेत, ह्यांनाच अलाउड आहे इथे गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि ही बघा आमची देवी. पटापट दर्शन घ्या सगळ्यांनी. आणि देवीच्या आजूबाजूचा आवार इतका जास्त मोठा आहे. इथे मंगल कार्यालय म्हणजे इथे लग्न होतात. त्यानंतर इथे रूम्स अवेलेबल आहे कोणाला रेंटने राहायचं असेल घेऊन तर. त्यानंतर देवीच्या आवारात इथे पडव्या बांधून ठेवल्यात म्हणजे जत्रेसाठी जी लोक बाहेर गावून येतात ते इथे राहून जेवण करू शकतात. भैरवनाथाच्या इथे नारळ फोडला आणि त्यातलं थोडंसं पाणी मी सुद्धा पिले. खूप जास्त तहान लागलेली. ही बघा आमच्या देवीची छोटीशी मूळ मूर्ती. आणि मुलं शाळेतून सुटली आहेत आता गावात ना आणि चालली आहेत रानात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात गावच्या नवीन ब्लॉगमध्ये.